नमस्कार, नमस्कार, नमस्कार. मी प्रवीण चिले. तुमचं निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स या अनालिसिस सेशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपण करतोय निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स ह्याचा अनालिसिस. चला तर मग सुरुवात करूया आपण निफ्टीचा. आज जर तुम्ही बघाल, गॅप डाऊन झाली, निफ्टी गॅप डाऊन झाली आणि पूर्ण वर गेली आणि पूर्ण वर गेली आणि त्यानंतर ती खाली आली लेवल 2 ला. हीच लेवल कालची सुद्धा होती, म्हणजे फ्रायडेला पण काढली होती. त्यानंतर पहिल्या लेवल करून दुसरा आणि रेड झोन मध्ये जाऊन ती क्लोज झाली. रेड झोन म्हणजे काय, तर 26,000 आणि 26,055-60 ही रेंज आहे. जर तुम्ही बघाल, 2 दिवस तिथेच आहे, म्हणजे आज सुद्धा आणि काल सुद्धा. आज जरी मार्केटने गॅपडाऊन जरी केला, गॅपडाऊन जरी केला तरी मार्केट पुन्हा तिथेच आलंय. दुसरं त्या त्यामागचं कारण असं की मार्केटमध्ये आज बँक निफ्टी खूप व्हॉलेटाईल होती. आपण बँक निफ्टीच्या चार्टमध्ये आपण बघूया. तर उद्याचे लेवल काय आहेत, तर मित्रांनो ते पहिलं समजून घेऊया. तर उद्या सेम लेवल आहे 26,000, ही तुमची सपोर्टची असेल आणि 26,055 ते 60 ही रेजिस्टन्स म्हणून काम करेल. तर इथे काहीसा थोडासा टाइमपास करून जर ब्रेक करते 26,000ची लेवल, उद्या मित्रांनो निफ्टीची एक्सपायरी आहे, तर त्यानुसार पण आपल्याला कॉल आणि पुट सुद्धा बघायचा डेटा की काय आहे तो. जर 26,000ची लेवल ब्रेक करतोय, तर 25,050 आणि आजचा लो जो आहे 25,100-900, तिथे येण्याचे ओआय डेटा आपण चेक करू. ओआय डेटानुसार 26,000 जी राऊंड लेवल आहे, त्यामुळे काय आहे, इथे कॉल आणि पुट दोघांचे सुद्धा हेज असतील किंवा शॉर्ट करून ते बसले असतील राऊंड लेवल असल्यामुळे. वळूया आपण. जर अप मुवमेंट होतोय, अप मुवमेंट काय करू शकतो, थोडासा इथे टाइमपास करून प्राइस एक्शन करून जर 26,060 लेवल तोडते, तर 26,100, 26,150 आणि 26,200 पर्यंत इझिली ट्रॅव्हल करू शकतो मार्केट. ठीक आहे. दुसरं, तर गॅपअप जर झाला, गॅपअप जर झाला तर गॅप फिल होऊन द्या. गॅप फिल केल्यानंतर जर इंट्राडे हाय ब्रेक करतोय, जेणेकरून हा पण हाय आणि हा पण आहे, हे दोन्ही हाय ब्रेक करून जर मार्केट वर जातोय, तर डेफिनेटली 26,200 किंवा 26,100 जो ओआय डेटा तिथे जर तुम्ही बघाल, तर जवळजवळ 2 करोडच्या आसपास आहेत. तिथपर्यंत सहज इझिली जाऊ शकतो. आणि जर 26,100 म्हणजे काय होईल, एक्सपायरीला जर तुम्ही नीट बघाल, जर मुवमेंट एकदा खाली आला तर दुपारी वरती जातो आणि सकाळी समजा आता वरती असेल, तर मे बी दुपारी खाली पण येऊ शकतो. एक्सपायरी आहे त्यामुळे काही होऊ शकतो. लेवल बघा, प्राइस ॲक्शन बघा. प्राइस ॲक्शननुसारच तुम्हाला ट्रेड मारायचं आहे. प्राइस ॲक्शनमध्ये काय बनतंय, सपोर्ट रेजिस्टन्स काय बनते, यानुसारच आपल्याला करायचं आहे. गॅप डाऊन जर झाला, गॅप डाऊन झाला तर मित्रांनो गॅप फिल होऊन द्या. गॅप फिल झाल्यानंतर जर इंट्राडे लो ब्रेक करतोय, तरच आपल्याला 25,900 ते पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. आणि जर मार्केट तिथेच राहिला, म्हणजे 26,000 आणि 26,100 ही रेंज जी आहे, 100 पॉईंटची रेंज आहे, तिथे पण राहू शकतो, कारण एक्सपायरी आहे. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी तुम्हाला सांगत आहे. आपण बघूया ओआय डेटा काय आहे. ओआय डेटानुसार काय चालू आहे. ओआय डेटानुसार 26,000 आणि 26,100 या दोन ठिकाणी भरपूर पोझिशन बनलेले आहेत. ठीक आहे. हे बघ, तर तुम्ही बघाल 26,000ला आणि 26,100, 26,100ला किती बनलेले आहेत, जवळजवळ 1,55,00,000. 26,000ला किती भेटले, 1,10,00,000. आणि पुट रायटर पण तुम्ही जर बघाल, तर 26,000च्या लेवलला 1,71,00,000 आहेत. आणि खाली इथे जर बघाल,
26,000, 25,900, 1,82,00,000. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की मार्केट 26,000 ही मिडल रेंज आहे. आयदर खाली जाईल किंवा वर जाईल. कुठल्या दिशेला आहे? 26,000च्या वर जर असेल तर 26,100 येईल. 26,000च्या जर खाली गेला तर 25,900 सुद्धा येतील. कारण वाय डेटानुसार इथे जास्त पोझिशन बनलेलं आहे. दुसरं काय आहे, तर उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. तर निफ्टीच्या एक्सपायरीला या सगळ्या गोष्टी घडतात. वळूया आपण बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीने आज जर तुम्ही नीट बघाल तर एकच बघा कॅन्डल, केवढी मोठी बनवली कॅन्डल, आणि त्याच्या आतमध्येच त्याने दिवसभर राहिले. जसा तो हाय ब्रेक झाला इथे, ही एक कॅन्डल आणि ही दोन कॅन्डल, त्यानंतर पुन्हा ती रेड झोन मध्येच राहिली. तर बँक निफ्टीने काय केलं, ते एक रेंज क्रिएट तयार केलेली आहे. ही रेंज केलेली आहे. ही रेंज काय आहे, 59,400 आणि 59,400 मध्ये 59,400 जर इथून थोडासा टप्पा खाऊन म्हणजे प्राइस ऍक्शननी जर ब्रेक करतोय तर 59,300, 59,225 आणि 59,100 पर्यंत मित्रांनो सहज ट्रॅव्हल करू शकेल. म्हणजे ह्या लोला हा जो इथून पुलबॅक घेऊन गेलाय बघा, इथे येण्याचे चान्सेस आहेत. जर इथून टाइमपास करून जर ब्रेक केल्यानंतर, हे ब्रेक म्हणजे काय, तर खाली भरपूर सपोर्ट आहेत, छोटे छोटे भरपूर सपोर्ट आहेत. पण जर का तो वरती जर जातोय, तर काही ह्या पद्धतीने डब्ल्यू पॅटर्न किंवा एम पॅटर्न बनवून जर गेला तर आपल्याला 59,550ची लेवल जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत वरती जाण्याचे चान्सेस नाहीत. 59,700, 59,800 पर्यंत आणि मॅक्स टार्गेट 60,000 जाण्याचे चान्सेस आहेत. कारण उद्या मित्रांनो एक्सपायरी आहे, तर मोठा मुवमेंट सहज येऊ शकतो. ठीक आहे, सहज येऊ शकतो मोठा मुवमेंट. ठीक आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये मोठी मुवमेंट येण्याचे चान्सेस आहेत. कारण उद्या एक्सपायरी आहे, तर एक्सपायरी आहे तर त्या पद्धतीने निफ्टीमध्ये एक्सपायरी आहे, बँक निफ्टी किंवा सेन्सेक्स मध्ये नाही, ती पण विकली आहे. तर त्याचं तुम्ही लक्षात असून द्या. निफ्टीमध्ये ट्रेड मारते वेळी सेन्सेक्सचं जर बोललात तर सेन्सेक्स सुद्धा त्याच पद्धतीने येते बघा. कालचा दिवस म्हणजे फ्रायडेचा दिवस आणि आजचा दिवस तिथेच आहे. गॅप डाऊन झाला, सेम निफ्टी सारखा गॅप डाऊन झाला, लेवल आली, पुलबॅक घेतलं आणि तो रेड झोन मध्ये गेला. तर रेड झोन काय आहे, 59,150 आणि 59,350 या रेंज मध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला काही होणार नाही. तो तिथे टाइमपास करेल. पण जर का इथे प्राइस ऍक्शन करून ब्रेक करतोय 85,150, तर 85,000 पर्यंत जाऊ शकतो. 84,900 पर्यंत इझिली तो ट्रॅव्हल करू शकतो. या दोन रेंज मध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. आणि इथे जर अशी प्राइस ऍक्शन करून किंवा टाइमपास करून 85,300 जर पार करतोय तर 85,500 आणि 85,000 पर्यंत 85,800 पर्यंत तो सहज ट्रॅव्हल करू शकतो मित्रांनो. 670 पर्यंत सहज ट्रॅव्हल करू शकतो. आणि जर का तो गॅपअप जर झाला आणि ह्या दोन इंट्राडे हाय जर त्यांनी ब्रेक केला, गॅपअप जर झाला, थोडासा टाइमपास करून दे आणि हाय ब्रेक फक्त करून दे. गॅपअप होऊन फक्त हाय ब्रेक जर केला तर मित्रांनो 670 पर्यंत टार्गेट इझिली अचिव्हेबल आहे. पण तो जर गॅप डाऊन जर झाला तर गॅप फिल करून जर ब्रेक करतोय तरच आपण गॅप डाऊन साठी आपण करू, नाहीतर तो साईडवेज होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. गॅप डाऊन झाला तर साईडवेज होण्याचे चान्सेस आहेत. गॅप डाऊन होऊन जर लेवल ब्रेक करतोय, लो ब्रेक करतोय, तरच आपण त्याच्यात एंट्री करणार आहोत. मित्रांनो, आता निफ्टीची आपण एक तुम्ही लक्षात ठेवा की निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे. त्या एक्सपायरीला काय करायचंय, तर जे काय तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कराल तर त्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट करा. तुमच्या पैशाने, तुमच्या
रिस्क रिवॉर्ड नुसार तुम्ही प्लॅन करा, कारण तुमचे ऑप्शन 0 होण्याचे चान्सेस असतात मित्रांनो. हे काळजी असून द्या आणि त्या पद्धतीने ट्रेड करा. दुसरं, ओआय डेटानुसार 26,000 आणि 26,100 ही रेंज स्ट्रॅगल बनलेली आहे, कारण 26,000ला भरपूर कॉल आणि पुट दोन्ही सेल केलेले आहेत. तर अशा वेळेला तुम्हाला 26,100 आणि 25,900 या दोन सपोर्ट आणि रेजिस्टन्सची लेवल आहेत. तर ह्या पद्धतीने तुम्ही त्याच्यात ट्रेड करू शकता मित्रांनो. हे होतं बँक निफ्टीचं सेन्सेक्सचं अनालिसिस. उद्या बघूया आपण एक्सपायरी काय झाली आणि त्यानुसार आपण प्लॅन बनवूया. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.